हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो म्हणजे आपला चॅप्टर नंबर 10 जो 11th आपल्याला कॉमर्ससाठी दिलेला आहे, तो म्हणजे सिंगल एंट्री सिस्टम. आपण फायनल अकाउंट आणि रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स हे नंतर डिस्कशनला घेणार आहोत. सध्या आपण सिंगल एंट्री सिस्टम चॅप्टर नंबर 10 बद्दल डिस्कशन करणार, जो आपल्याला फायनल एक्झामला 11च्या क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये विचारला जाणार. हे बोर्डाचं मत आहे, तुमचं कॉलेज काय करेल हे देव जाणे. पण बोर्डानं सांगितलंय की याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा 5 मध्ये विचारा. किती मार्क्ससाठी विचारायचं आहे? 8 मार्क्ससाठी. हा ऑप्शनचा टॉपिक आहे. पेटी कॅशबुक आहे, बँक रिकन्सिलेशन आहे, रेक्टिफिकेशन आहे आणि सिंगल एंट्री. हे 4 टॉपिक एकमेकांना ऑप्शनला आहेत. 2 टॉपिक क्वेश्चन नंबर 4, 2 टॉपिक क्वेश्चन नंबर 5 मध्ये येणार. सर काय प्रिपेअर करायचंय आपल्याला? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवायचं आहे, ज्याला आपण पुढे जाऊन बॅलन्स शीट सुद्धा म्हणणार आहोत. थोडं चेंज आहे पण ठीक आहे, बॅलन्स शीट. ओके. आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस, अँड नाही, प्रॉफिट ऑर लॉस आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, या 2 गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायच्या असतात. ओके. तर आपण स्टार्टिंगला बघूया सर याचा फॉर्मॅट काय असणार आहे, मग आपण डिस्कशनला जाऊया प्रॉब्लेम मध्ये काय असते किंवा कशा पद्धतीने. बरेच असेट आहेत मित्रांनो, आपण विचारही करू शकत नाही एवढे असेट आहेत आपल्याकडे. पण मी एक तुम्हाला 12 असेटची लिस्ट देतो, तेवढी परफेक्ट करा. 12 पण नाही आहेत प्रॉब्लेम मध्ये, जे प्रॉब्लेम दिलेत ना त्याच्यामध्ये, पण ऍटलिस्ट हे माहित पाहिजे तुम्हाला. त्याच्यामध्ये एक आहे लँड अँड बिल्डिंग. स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा हा फॉर्मॅट आहे, तुम्हाला हे नंतर लिहून घ्यावं लागेल. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, लँड अँड बिल्डिंग हे आपल्यासाठी असेट आहे. त्याच्या खाली प्लांट अँड मशिनरी, हा सुद्धा आपल्यासाठी असेटचा पार्ट आहे. प्लांट अँड मशिनरी. त्याच्यानंतर फर्निचर, हा सुद्धा आपल्याकडे असणारा असेट असतोय, बराबर. फर्निचर नंतर इन्व्हेस्टमेंट, तुम्ही कुठं इन्व्हेस्टमेंट केला असेल तर हे सुद्धा तुमच्यासाठी असेट आहे. इन्व्हेस्टमेंट नंतर स्टॉक असतोय, क्लोजिंग स्टॉक, तुमचा शिल्लक राहिलेला माल, हा पण तुमच्यासाठी असेट आहे. त्यानंतर तुमच्याकडे असणारे पैसे, त्याला आपण कॅश म्हणतोय. तुमच्या बँकेमध्ये असणारे पैसे, ज्याला आपण कॅश ॲट बँक म्हणतोय, हे पण असेट आहे. त्यानंतर तुम्ही उधारीने माल विकला असेल, समोरची व्यक्ती तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, तर त्याला आपण डेटर्स म्हणतोय. आपल्याला पैसे मिळायचे म्हणजे सर आपले असेट आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचा असेट आहे तुमचा बिल्स रेसिवेबल, हा सुद्धा तुमच्यासाठी असेट आहे. ओके. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस हा सुद्धा आपल्यासाठी असेटचा पार्ट आहे. त्याच्या खाली आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम हे सुद्धा आपल्यासाठी असेट आहेत, बरोबर. आणि एक राहतोय तो म्हणजे लूज टूल्स. लूज टूल्स म्हणजे बिझनेस मधली छोटी मोठी हत्यारे, हे सुद्धा सर आपल्यासाठी कोण आहेत? असेट आहेत, बरोबर. ही झाली आपल्या असेटची लिस्ट. किती असेट बघितले बघा आपण, तर मोजू शकता तुम्ही. 3, 3, 6, 3, 9, 3, 12 असेट बघितले. पण एक्झाम मध्ये सगळे नाहीच आहेत. एक्झाम मध्ये जे आहेत ना त्यांना मी स्टार करतो किंवा इथे टिक करतो. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, कॅश, बँक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, हे कंपल्सरी येणारे असेट आहेत, बऱ्यापैकी असतातच, बरोबर. येस. त्यानंतर आपल्याला 6 लायबिलिटीचं, ओके, अजून भरपूर आहेत बरं का. मोटर व्हॅन, मोटर कार, मोटर व्हेकल, 2 व्हीलर. त्यानंतर तुमच्याकडे असणारा प्रिंटर, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, सगळे असेटच आहेत. येस सर. त्यानंतर इथं बघितलं ना, बँकशी रिलेटेड 2 आहेत. एक आहे बँक लोन, मी बँकेकडनं लोन घेतलंय, माझा पैसा नाही, बँकेचा आहे. आज ना उद्या मला बँकेला परत करायचंय, मी द्यायचंय, म्हणजे सर लायबिलिटी असते माझ्यासाठी. त्याच्या बरोबर बँक ओव्हरड्राफ्ट, हे सुद्धा आपल्यासाठी लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर जसं डेटर्स असेट होते तसं क्रेडिटर्स लायबिलिटीज आहेत. जसं बिल्स रेसिवेबल असेट आहेत तसं बिल्स पेएबल लायबिलिटीज आहेत. त्यानंतर तुमचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि तुमचा ऍडव्हान्स किंवा प्री रेसिव्ह इन्कम म्हणू शकतो आपण त्याला, ऍडव्हान्स इन्कम. येस सर. येस. हे पाठ करावं लागेल तुम्हाला, परफेक्ट करून घ्यावं लागेल. सर मग सगळं एक्झाम मध्ये येते का? नो नो नो. महत्वाचं कोण आहे सर? बँक लोन महत्वाचं, मी टिक करतो. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, झाले. 3च महत्वाचे. ओके. शेवटी सर आपल्याला असेटची टोटल करावी लागेल. सॉरी, सेम टोटल लायबिलिटीज मध्ये लिहावं लागेल. लायबिलिटीची टोटल कमी असणार, इकडे गॅप निघतोय आणि त्या गॅपला आपण या टॉपिक मध्ये म्हणणार आहोत कॅपिटल. काय म्हणणार आपण या टॉपिक मध्ये? कॅपिटल. सिंपल आहे सर. हे असेट आहेत आणि हे लायबिलिटीज आहेत. असेट आणि लायबिलिटीची जी लिस्ट आहे त्याला आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणतो. डन.
तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय आणि तुमच्या बुकमध्ये काय करा, कंपल्सरी हे नोट डाऊन करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स याच्या खाली आपण अजून एक स्टेटमेंट बघणार आणि आपण एक 2 ते 3 प्रॉब्लेम काय करायचं, बेसिक लेवलचे सॉल्व्ह करायला जायचं. डन. हे एकदम बेसिक होतं कारण तुमचा स्टडी ह्याचा चांगला झालेला आहे. ओके. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस बनवायचं आहे आपल्याला. याच्या सुरुवातीला कसं घेतोय बघा, आपण सुरुवातीला घ्यायचं असतंय मित्रांनो आपल्याला क्लोजिंग कॅपिटल. काय घ्यायचं असतंय, क्लोजिंग कॅपिटल घेतोय आपण. आपल्याला 2 कॅपिटल दिलेले असतात किंवा काढायचे असतात, ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल. क्लोजिंग कॅपिटल आपण आउटर कॉलमला घेणार या साईडला. क्लोजिंग कॅपिटल मध्ये आपल्याला ड्रॉइंग्स ऍड करायचे असतात. ड्रॉइंग्स 2 पद्धतीचे असू शकतात, एक इन कॅश आणि इन काइंड्स. इन कॅश आणि इन काइंड्स म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये ड्रॉइंग्स असू शकतात. ड्रॉइंग्सला आपण ऍड करणार याच्यामध्ये. त्यानंतर जर ओनरनं बिझनेसमध्ये ऍडिशनल कॅपिटल आणलं असेल, त्याला फ्रेश कॅपिटल पण म्हटलं जाईल, कधी कधी फर्दर कॅपिटल म्हटलं जाईल. ऍडिशनल कॅपिटल जर ओनरनं आणलं असेल बिझनेसमध्ये तर मित्रांनो हे मात्र आपल्याला लेस करावं लागेल. लेस करून इकडं आपल्याला एक बॅलन्स मिळेल, त्या बॅलन्सला आपण म्हणणार ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. काय म्हणणार आपण, ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल म्हणतोय. डन. येस. त्यानंतर ओपनिंग कॅपिटल आहे आपल्याकडे, ओपनिंग कॅपिटल मायनस करावं लागेल आपल्याला. लेस ओपनिंग कॅपिटल, लेस ओपनिंग कॅपिटल. एक तर दिला जातो किंवा काढावं लागेल. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला काढावं लागतं ओपनिंग कॅपिटल. त्यानंतर इथं आपल्याला जो बॅलन्स मिळेल त्याला आपण म्हणणार प्रॉफिट किंवा लॉस. पॉझिटिव्ह बॅलन्स आहे प्रॉफिट म्हणा, निगेटिव्ह आहे तर लॉस म्हणा. बरोबर. यस सर. आपण इकडे म्हणणार प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. डन. यस सर. हा आपला बेसिक फॉर्मॅट झाला आणि हा परफेक्ट करायला पाहिजे तुम्ही. काय फॉर्मॅट आहे बघा, चला बघून सांगा मला. क्लोजिंग कॅपिटल, ऍड ड्रॉइंग्स, लेस ऍडिशनल कॅपिटल इज इक्वल टू ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल मायनस ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. चला पुन्हा एकदा रिपीट करा माझ्यासोबत. क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग्स मायनस ऍडिशनल कॅपिटल इज इक्वल टू ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल मायनस ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. काय म्हणतो आपल्याला, प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. डन. त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे याच्यामध्ये आपण इन्कमला प्लस करतोय. काय करतोय, इन्कमला प्लस. त्याला आपण इन्कम ड्युरिंग द इयर म्हणतोय, चालू वर्षभरामध्ये झालेले इन्कम. आणि आपल्याला फॉर्मॅटमध्ये 6 इन्कम दिले. किती दिलेत रे, 6. चला 1 बाय 1 बघूया आपण. नंबर 1 ला दिलेला आहे आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. सर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इन्कम कसे काय आमचे. यस यस इन्कम आहे. समजा समोर बिझनेस आहे, मी बिझनेसमधनं पैसा घेतलाय, ड्रॉइंग्स आहेत. बिझनेस मला फ्रीमध्ये पैसा नाही देणार, मला बिझनेसला काहीतरी द्यावं लागेल, इंटरेस्ट द्यावा लागेल. तो बिझनेसचा इन्कम आहे. कोण आहे बिझनेसचा, इन्कम. ओके. इनर कॉलम मध्ये घेणार आपण इथं त्याची व्हॅल्यू. यस सर. डन. नंबर 2 असतोय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. सर तुम्ही कुठंतरी एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या बँकेमध्ये तुमचा पैसा गुंतवलाय, तो असाच नाही गुंतवत ना, काहीतरी रिटर्नची अपेक्षा असते आणि ते रिटर्न म्हणजे इंटरेस्ट. त्याला आपण म्हणतोय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. हे त्या कंपनीसाठी त्या बिझनेससाठी इन्कम आहे. कोण आहे सर, इन्कम आहे. डन. त्यानंतर 2 असेट इथे मॅटर करतात. एक म्हणजे तुमचं प्रीपेड एक्सपेन्सेस, हे पण इन्कम मध्ये घेतोय आपण. प्रीपेड एक्सपेन्सेस. आता तुम्ही म्हणाल सर प्रीपेड एक्सपेन्सेस कसं काय इन्कम. यस, मी ऍडव्हान्स मध्ये खर्च केलाय, मला सर्व्हिस मिळाले का, नाही मिळाली. जोपर्यंत सर्व्हिस मिळत नाही तोपर्यंत ते माझे असेट मध्ये मी कन्सिडर करत असतोय. प्रीपेड एक्सपेन्सेस मी या हेडिंग मध्ये घेणार. ओके. नंबर 4 आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम हे पण माझं इन्कम आहे. सर आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, मी सर्व्हिस दिलेली आहे पण मला अजून पैसे नाही मिळाले, मिळायचे बाकी आहेत. सर माझं इन्कम आहे आउटस्टँडिंग इन्कम सुद्धा. त्यानंतर नंबर 5 आहे अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट. अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट. सर अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट म्हणजे काय, तर मित्रांनो असेट घेतलेले आहे जास्त किमतीला पण सांगतोय सर्वांना कमी किमतीला घेतलोय.
त्यामुळे आपला जो प्रॉफिट आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे इथं प्रॉफिट आपण काय करणार, इन्कम ऍड करतो. हे इन्कम मध्ये ऍड होणार आपल्या. ओके, त्यानंतर नंबर लास्ट आहे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज म्हणतोय आपण. ओके, हे आपल्यासाठी काय असणार मित्रांनो, तर हे आपल्यासाठी इन्कम असणार. असे टोटल 6 इन्कम आपल्याला दिलेले आहेत. टोटल करतो याची सगळ्यांची आणि आपण आउटर कॉलमला घेतो. बरोबर, किती इन्कम आहेत आपल्याकडे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी. सर एक्झाम मध्ये मला वाटत नाही एक्झाम मध्ये एक पण येणार, सगळं नाही येणार एक्झाम मध्ये रे. ओके ठीक आहे, नंतर डिस्कस करूया वापस आपण. त्याच्यानंतर आपल्याकडे 8 ते 9 एक्सपेन्सेस आहेत, ते मायनस करावे लागतील. एक्सपेन्सेस म्हणतोय आपण त्यांना, एक्सपेन्सेस ड्युरिंग द इयर. ओके सर, कोणते एक्सपेन्सेस हो, जे 8 इन्कम आहेत ना त्याच्या ऑपोजिटचे 8 एक्सपेन्सेस आहेत. सर ड्रॉइंगच्या ऑपोजिटला कोण, बिझनेस मधनं पैसा काढला ड्रॉइंग्स, बिझनेस मध्ये पैसा घातला कॅपिटल. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर इन्कम असेल तर इंटरेस्ट ऑन एक्सपेन्सेस, सॉरी इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा तुमच्यासाठी एक्सपेन्सेस आहे. कोण आहे तुमच्यासाठी, एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, हे एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर सर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, तुम्ही पैसा गुंतवला होता, तुम्ही पैसा घेतलाय कुणाचा तरी, इंटरेस्ट ऑन लोन एक्सपेन्सेस आहेत. सर नंबर सेकंड इंटरेस्ट ऑन लोन किंवा आपण त्याला बँक लोन म्हणू शकतो, हे सुद्धा आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे. सर इथं प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, त्याच्या विरुद्ध आहे ऍडव्हान्स इन्कम किंवा प्री रेसिव्ह इन्कम, हे सुद्धा आपल्यासाठी एक्सपेन्सेस मध्ये घेतोय आपण. ऍडव्हान्स इन्कमचा पार्ट हे पण महत्वाचं आहे. सर त्यानंतर इथं आहे आउटस्टँडिंग इन्कम, इन्कम मध्ये असेल तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस मध्ये जाणार. नंबर 4 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घेणार आपण. त्यानंतर इथं आहे अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट, त्याच्या ऑपोजिटला आपण घेतोय ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट हे आपल्या एक्सपेन्सेस आहेत. नंबर 6 इथं आपण घेतलेला आहे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी, त्याच्या ऑपोजिटला इकडे आपण घेणार अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी. अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी. ओके, जी 6 इन्कम होते ना मित्रांनो, बराबर त्याच्या 6 ऑपोजिटला कोण आहेत, एक्सपेन्सेस आहेत. सर एक्झाम मध्ये मला वाटत नाही यातलं पण काही येणार, एक्झाम मध्ये जे येणार ना ते हे आहे जे मी आता लिहितोय बघा, ते कोणतं सर, डेप्रिसिएशन. यस सर, डेप्रिसिएशन आपले एक्सपेन्सेस आहेत. डेप्रिसिएशन सुद्धा लेस करतोय आपण, काय करतोय आपण, लेस करतोय. त्यानंतर सर नंबर 8 बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे डेटर्स कडनं न मिळालेले पैसे किंवा त्याला ऑप्शनला असतोय RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. ओके, हे सुद्धा आपले एक्सपेन्सेस आहेत. डिस्काउंट ऑन डेटर सुद्धा आहे, पण तो आपण ज्या त्या वेळेला बघत जायचं. हे 8 एक्सपेन्सेस आहेत, हे आपण लेस करतोय. आणि त्यानंतर बॅलन्स हा पॉझिटिव्ह आला तर आपण त्याला प्रॉफिट म्हणणार, बॅलन्स हा निगेटिव्ह आला तर आपण त्याला लॉस म्हणणार. बरोबर, बघा बेसिक फॉर्मॅट काय आधी समजावून घ्या. सर क्लोजिंग कॅपिटल, add drawings less additional capital is equal to adjusted closing capital minus opening capital is equal to profit before adjustment. टोटल 6 इन्कम आहेत आणि टोटल 8 एक्सपेन्सेस आहेत. याची लिस्ट परफेक्ट करून घ्या. ओके, आपण प्रत्येक प्रॉब्लेमच्या आधी डिस्कशनला घेणारच आहोत, त्यामुळे तुमचे क्लिअर होऊन जाईल. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके, हा बेसिक लेक्चर होतं. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, ज्यामध्ये लायबिलिटीज कोणते ते ओळखता आलं पाहिजे, असेट कोणते ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. असेट आपण टोटल 12 बघितले, ज्यांना आपण टिक केले ते महत्वाचे आहेत, फिक्स करून घ्या माइंड मध्ये. लायबिलिटीज आपण बघितले, लायबिलिटीज 6 बघितले आहेत भरपूर अजून, त्यातले आपण 3 ला टिक केले, जे महत्वाचं आहे. जो गॅप निघतोय त्याला आपण कॅपिटल म्हणतोय. 2 वर्षाचा डेटा दिला जातोय, पहिल्या वर्षाच्या डेटाला ओपनिंग कॅपिटल म्हणा, सेकंड इयरचा जो डेटा असतोय त्याला यूज करा आणि काय काढणार आपण, क्लोजिंग कॅपिटल काढणार. यस सर, बरोबर आहे. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस कसं काढायचंय मित्रांनो, क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग्स मायनस ऍडिशनल कॅपिटल इज इक्वल टू ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल मायनस ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. 6 इन्कम प्लस करतोय, 2 इंटरेस्ट, 2 असेट, 1 अंडर व्हॅल्युएशन, 1 ओव्हर व्हॅल्युएशन. कोणते 2 इंटरेस्ट बघू शकतो आपण, इंटरेस्ट ऑन
ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, हे दोन इंटरेस्ट काय होणार, ऍड होणार. सर दोन असेट कोणते, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, हे ऍड होणार. सर कोण अंडर व्हॅल्युएशन होतोय, असेट अंडर व्हॅल्युएशन ऍड होणार आणि ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी सुद्धा ऍड होणार. 6 झाले. ओके सर 8 एक्सपेन्सेस आहेत. कोण, 8 एक्सपेन्सेस, 2 इंटरेस्ट, 2 लायबिलिटीज, एक ओव्हर व्हॅल्युएशन, एक अंडर व्हॅल्युएशन आणि 2 आपल्या गोष्टी आहेत. आपल्या गोष्टी जे महत्वाचे 7 आणि 8 नंबर. सर कोणाकोणाचा इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, कोणत्या लायबिलिटीज, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऍडव्हान्स इन्कम, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट, अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज, डेप्रिसिएशन आपला आयटम आहे, बॅड डेट्स आणि आरडीडी आपला आयटम आहे. डन. हे परफेक्ट करून घ्या. 8 मार्कचा प्रश्न आहे. 4 मार्क आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वर असतील, 4 मार्क आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस वर असतील. 8 मार्क हातचे आहेत. ओके प्रत्येक प्रॉब्लेम आपण स्मूथली बघणार. हार्डली एक 8 डेज मध्ये मी सगळे व्हिडिओ अपलोड करेन युट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओ परफेक्ट बघा, A to Z व्हिडिओ बघत चला. जर्नल पासून आतापर्यंत सगळे व्हिडिओ टॉपिकचे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ओके हे काही काळापुरताच अवेलेबल राहणार, नंतर आपण त्यांना डिलीट करून टाकणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही काय करू शकता, जर्नल पासून या टॉपिक पर्यंतचे सगळे व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, व्हिडिओला फ्रेंड्सना शेअर करा. ओके आणि काय डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. त्याच्या आधी जर तुम्ही प्रॉपर कोल्हापूरमध्ये राहत असाल तर बिंदू चौक DRK कॉलेजच्या जवळ आणि विवेकानंद कॉलेज ताराबाई पार्क इथं आपले ब्रँचेस अवेलेबल आहेत. अकाउंटन्सी, इंग्लिश, मॅथमॅटिक्सचा क्लास घेतोय आपण. CA फाउंडेशनचा क्लास आहे आपल्याकडे. प्लस जर तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकत असाल, म्हणजे तुम्ही कोल्हापूरच्या बाहेर आहात, तुम्हाला इथे येता येत नाही क्लासला, तुम्ही ऑनलाईन सुद्धा आपला क्लास काय करू शकताय, अटेंड करू शकताय. ओके धन्यवाद. ऍडमिशन लवकरात लवकर काय करा, फिक्स करून घ्या.